हा, स्क्रीन दिसते तुम्हाला आता सध्या. Then we're discussing on Python, and in the Python there are various data types can be used. तर कोणकोणत्या टाईपचा डेटा आपण यूज करू शकतो पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये? तर नंबर्स, we can use numbers. Numbers are allowed. String means what? String means the characters, list of characters. And another, there is list can be used, dictionary can be used, tuple or set. And we discussed about this, all of this. Now again I'll go for the next slide. So standard data types are numbers. First one, the number may be integer, long, float, complex, काही असू शकतो. Okay. Then list, टपल आणि डिक्शनरी. त्याच्यामध्ये महत्वाचा एक फरक आहे. लिस्ट सारखंच टपल असतं आणि त्याच्यासारखंच तो हा आहे कोण तर डिक्शनरी. बट देर इज अ कॉमन डिफरन्स दॅट इज in case of list, order can be changed. In case of list, order can be changed and duplicate entries are present. And order can be changed. Yes. And another thing, wait for a minute. Hello. तर we are discussing about what is the difference between list, tuple and dictionary. So in case of list, order can be changed and duplicate entries are present. In case of tuple, order cannot be changed, but duplicate entries are present. Duplicate entries present असू शकतात, but order cannot be changed. So in case of dictionary, order can be changed and no duplicate entries are present. Okay, duplicate entries are not present in case of dictionary. So we have discussed all these things, and now we are going towards the next, that is Python as calculator. स्क्रीन दिसते बाळांनो सगळ्यांना? आणि आवाज येतोय का व्यवस्थित माझा? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, स्क्रीन दिसते का आणि आवाज येतोय का? हो दिसते सर. हा, मग बोलायचं रे. नाही समजत आम्हाला तुम्ही आहात की इंटरनेट गेलंय, इंटरनेटचा प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही तर बडबडत बसतोय आणि तुम्ही आहात की नाही तिकडे कळत नाही. आमच्या समोर फक्त स्क्रीन असते. ठीक आहे. तर युझिंग पायथॉन ॲज अ कॅल्क्युलेटर.
आता तुम्हाला माहित आहे पायथॉन आपण प्रोग्रामिंग जे आहे ते कॅल्क्युलेटर म्हणून आपण यूज करू शकतो. तर याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो? ॲडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. ओके. तर एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत. आता एक्स प्लस वाय म्हटलं तर आपण त्याला म्हणतो ॲडिशन, एक्स मायनस वाय म्हटलं तर सबट्रॅक्शन असतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर मल्टिप्लिकेशनसाठी याच्यामध्ये स्टार यूज करावा लागतो, स्टार एक्स स्टार वाय. ओके. आणि डिव्हिजनसाठी हा तुम्हाला अशा पद्धतीचा हा सिम्बॉल यूज करावा लागतो. ओके. सो फॉर दिस टाइप we have to write print select operation. काय करावं लागेल? प्रिंट पहिला काय आपल्या स्क्रीनवर काय आलं पाहिजे आउटपुटला? सिलेक्ट ऑपरेशन. म्हणजे आपण जो युजर आहे त्याला आपण काय सांगणार आहे? पहिला ऑपरेशन सिलेक्ट करा, कोणतं ऑपरेशन करायचं, ऍड करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे, काय डिवाइड करायचं, असं डिस्प्ले झालं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला बरेचसे लोक एटीएम मध्ये याच्यापूर्वी कधीतरी गेलाय सगळेजण एटीएमच्या मध्ये पैसे काढण्यासाठी. तर पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर सुरुवातीला काय दिसतं? वेलकम म्हणतं. आणि ज्यावेळेला तुम्ही त्याच्या इन्सर्ट करा म्हणतं, त्याच्यामध्ये तुमची ते कार्ड जे असते एटीएम कार्ड ते इन्सर्ट करा म्हणतं. तर ज्यावेळेला तुम्ही ते तुमचं एटीएम कार्ड इन्सर्ट करता त्यावेळेला ताबडतोब मेसेज येतो, तुम्ही पिन टाईप करा, तुमचा जो पासवर्ड आहे तो टाईप करा. पासवर्ड टाईप केल्यानंतर मेसेज येतो काय? तर तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे ती टाईप करा. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे युजरसाठी काय काय इन्स्ट्रक्शन्स आल्या पाहिजेत स्क्रीनवर ते आपण पहिला बघितलं पाहिजे. तर स्क्रीनवर सुरुवातीला आपण जर पायथॉन म्हणून कॅल्क्युलेटर यूज करायचं असेल तर स्क्रीनवर पहिलं काय आलं पाहिजे? पहिला आलं पाहिजे ऑपरेशन सिलेक्ट करा. तर युजरला इथं आता दिसणार आहे स्क्रीनवर काय? सिलेक्ट द ऑपरेशन. आणि खाली 4 ऑप्शन्स असणार आहेत, ए ऍड, बी सबट्रॅक्ट, सी किंवा 3 मल्टिपल आणि 4 डिवाइड. अशा पद्धतीने त्यांना पहिला मेसेज गेला पाहिजे. आणि तो मेसेज जाण्यासाठी आपल्याला काय म्हणावं लागेल? प्रिंट सिलेक्ट ऑपरेशन, प्रिंट 1 ऍड, प्रिंट 2 सबट्रॅक्ट, प्रिंट 3 मल्टिप्लाय आणि प्रिंट 4 डिवाइड. हे त्यांना स्क्रीनवर दिसणार आहे युजरला. ओके. देन व्हाईल ट्रू म्हटलेला आहे. तर त्यातलं कोणतरी आता तो चॉईस करणार आहे. काय चॉईस करणार आहे? 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 त्यातला कोणता तरी एक पॉइंट चूज करणार आहे ते. सो वी हॅव टू राईट हिअर चॉईस इक्वल टू इनपुट. इनपुट घ्यायचं आहे आपल्याला त्यांच्याकडून. मग एंटर चॉईस म्हणायचं आणि त्याच्यामध्ये 1 or 2 or 3 or 4. तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडून इनपुट घ्यायचं आहे. ओके. मग आता इनपुटला ते काय करणार आहेत? इनपुटला 1 दाबणार आहेत किंवा 2 किंवा 3 किंवा 4 काहीतरी. 1 जर त्यांनी इनपुट दिला तर आपल्याला काय मिळणार आहे? 1 म्हणजे ऍड, 2 म्हणत असेल तर 2 म्हणजे सबट्रॅक्ट, 3 असेल तर मल्टिप्लाय आणि 4 असेल तर डिवाइड. अशा टाईपचा तो आपण घेणार आहे डेटा. तर फक्त एंटर स्क्रीनवर काय असणार आहे? तर एंटर चॉईस, एंटर चॉईस असं म्हणणार आहे आणि इथे इनपुट घेणार आहे आपण. मग त्यांनी काहीतरी इनपुट समोरचा देईल. त्याला समजा 1 इनपुट दिला तर ते काय असणार आहे? ऍडिशन असणार आहे. बरोबर आहे. तर इफ चॉईस इन म्हटलेलं आहे, इफ चॉईस इन 1 or 2 or 3 or 4. ओके. हिअर नंबर 1 त्यांनी काहीतरी ऑपरेशन सिलेक्ट केलं, त्यानंतर फ्लोट इनपुट एंटर फर्स्ट नंबर असा त्यांना मेसेज गेला पाहिजे. काहीतरी ऑपरेशन त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे 1 2 3 4 पैकी एखादं. and then we have to display the enter first number. म्हणजे आता त्यांनी म्हटलं ऍडिशन समजा, तर ऍडिशन कशाचं करायचं आहे? पहिला कोणता नंबर आहे त्याचा सांगा आणि दुसरा कोणता नंबर आहे ते सांगा. तर या ठिकाणी काय बघा, num1 is equal to float input in enter first number here. They will enter here and enter second number here. तर 2 नंबर ज्यावेळेला ते एंटर करतील त्यावेळेला इफ चॉईस इक्वल टू 1, जर त्यांनी 1 हा चॉईस केला असेल तर ते ऍडिशन असणार आहे. देन
here if choice 1 print num1 plus num2 equal to add num1 comma num2. हे लक्षात येते तुमच्या? तर प्रिंट काय होणार आहे या ठिकाणी तुम्हाला, तर जो पहिला नंबर आहे याच्यातला हा नंबर, फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर यांची ऍडिशन तुम्हाला पाहायला मिळणार. काय इफ एल इफ चॉईस, आता एल इफ चॉईस जर असेल 2 म्हणजे जर त्यानं 2 ची जर चॉईस असेल की त्या ठिकाणी, तर ऑटोमॅटिकली प्रिंट काय आपण ऑप्शन देऊ num1 minus num2 equal to subtract n1 comma 2 म्हणजे ह्या दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन होणार आहे, हे x असणार आहे, हे y असणार आहे. आणि अशा पद्धतीने पुन्हा जर 3 ऑप्शन जर असेल तर 3 त्याच्यामध्ये काय होणार आहे तर मल्टिप्लिकेशन होणार आहे. 4 ऑप्शन जर हे असेल तर त्याच्यामध्ये डिवाइड होणार आहे. ओके. अँड एल्स प्रिंट इनव्हॅलिड इनपुट. कळलं का? जर ह्याच्यापैकी जर त्यानं काहीतरी वेगळं जर त्यांनी ऑपरेट केलं तर इनव्हॅलिड इनपुट असा स्क्रीनवर मेसेज केला पाहिजे. कळलं का? ह्यापैकी जर त्या युजरनं काहीतरी वेगळं, काहीतरी विशिष्ट पद्धतीने यूज करता काहीतरी चुकीचं जर त्यांनी टाईप केलं तर त्याच्यामध्ये त्यांना प्रिंट इनव्हॅलिड इनपुट म्हणजे इनव्हॅलिड इनपुट असा मेसेज गेला पाहिजे. इनव्हॅलिड इनपुट असा मेसेज केला पाहिजे. ठीक आहे. देन हिअर सी हिअर, हे आपण सगळे इनपुट बघितले. तर आता आउटपुट आपल्याला स्क्रीनवरचे तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी. बघा अशा टाईपचं आउटपुट असणार आहे. आउटपुट काय असणार आहे? अशा पद्धतीचा. तो स्क्रीनवरती आउटपुटला काय असणार आहे? सिलेक्ट ऑपरेशन असा आउटपुट येणार आहे. त्याच्यामध्ये 1 2 3 4 असणार. मग एखादं मी समजा इथं 3 टाईप केले, 3 सिलेक्ट केले, 3 असणार आहे. आणि एक मी नंबर टाईप केला, पहिला नंबर कोणता आहे तर 15 आहे आणि दुसरा नंबर कोणता आहे 14. तर 3 ऑप्शन कशाचा आहे? मल्टिप्लिकेशनचा आहे. तर 15 आणि गुणिले 14 15 into 14 हा असा मला मेसेज मिळून फ्लोट किंवा इंटिजर काही असेल ते 15.0 into 14.0 इक्वल टू 210 हा मेसेज त्या युजरला आउटपुट मध्ये मिळणार आहे. लक्षात येतंय? मग अशा टाइप मध्ये आपण हा पायथॉन ॲज अ कॅल्क्युलेटर म्हणून यूज करतो. पायथॉन ॲज अ कॅल्क्युलेटर. ओके. सो I think you have understood the information. Again, there is another example. So here again we'll see here addition. For addition we have to use symbol plus, for subtraction this, for multiplication star, for exponential double star, for division this and double division. Okay. So here actual program is there. So Python 3.2.3 and this one version. So we'll start here. See here 2 plus 3 5. सॉरी, याच्यापूर्वीचा मी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता एंटर केलेला, आउटपुटच आहे त्या ठिकाणी. तर ठीक आहे. देन 6 minus 2 सबस्ट्रॅक्शन आहे 4. 7 into 3 21 आन्सर मिळालेला आहे. 2 स्टार स्टार 5 म्हणजे काय एक्सपोनेन्शियल असेल म्हणजे 2 raised to 5. What is the answer? 2 raised to 5 answer is 32. And here 4 by 2 answer is 2.0. Here 5 by 2 2.5. Okay. And now 2 by 3. What is the answer of 2 by 3? 2 by 3 answer will be 0.66666 infinity. इन्फिनिटी पर्यंत आपण हे 6666 चालूच राहणार आहे. ओके.
then 5/3, this type. So when we choose integer and when we choose the float point number and approximation to the real number, there are two different Python numeric types. आता याच्यामध्ये फक्त काय असणार आहे, फ्लोट असणार आहे आणि याच्यामध्ये इंटिजर असणार आहे. आता पाहूया पुढे गेल्यानंतर काय होते. 5/3 is this float. 7/3 is answer 2.3335 and so. Okay. Now here 4/2 काय या ठिकाणी हा इंटिजर डिव्हिजन आहे. फक्त डिव्हिजन नाही तर इंटिजर डिव्हिजन आहे. याचा व्हॅल्यू, याचा अर्थ काय, इंटिजर डिव्हिजन. आता इंटिजर डिव्हिजन म्हणजे काय, 4/2 आन्सर काय आलं, 2 आलं. आता 2/3 आन्सर काय असतं, 2/3 चा आन्सर आहे 0.6666, बट इट इज नॉट इंटिजर. सो sorry, integer division only, we are using integer division only, so this is not integer number, so answer will display here 0. the answer is 0. तर त्याच्यामधला फक्त इंटिजर या ठिकाणी दिसणार आहे. नाउ व्हॉट इज अबाउट द 5/3? 5/3 जर घेतला तर काय आन्सर मिळतं आपल्याला, 1 point something something. So we are taking only the integer division, hence here there will be 1, answer will be 1. आणि जे काय पुढचे जे नंबर्स आहेत ते या ठिकाणी डिस्प्ले होणार नाही. 7/3 2 and so on. सो इंटिजर डिव्हिजन हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि डिव्हिजन, फक्त डिव्हिजन म्हटलं, फक्त डिव्हिजन जर म्हटला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो फ्लोट असेल किंवा इंटिजर. बट about the integer division we'll get only the integer number, not the float. Okay, do you understood the thing? Now I hope you understood the whole chapter, and now we are going to stop our chapter here, and in the next lecture we will discuss some another points related to the Python. Okay, so do you have any questions or any problems, any suggestions? काय तुमच्यापैकी कोण बोलू शकतोय, कोण बोलतोय? कोणाला काय बोलायचं आहे का? तर तुमच्यामध्ये मी आता पाहतो या ठिकाणी, तर थोड्या वेळापूर्वी कोणीतरी होतं त्या ठिकाणी ते जॉईन, तर तो लोगो कोणता तरी यूज करत होतं. बाहेरच्या लोकांचे लोगो यूज करू नका, तुमची जे तुमचा फोटो किंवा तुमचा जो इनिशियल नाव आहे तेच यूज करा. ठीक आहे. तर काही अडचण, काही शंका, बराचसा आपण पार्ट तो प्रोग्रामिंगचा संपवत आलेलो आहोत. अगदी थोडासा पॉईंट शिल्लक आहे, आपण काही येत्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तो संपवणार आहे. त्यापैकी कुणाला काही अडचण, कुणाला काही प्रॉब्लेम काय असतील तर बोलू शकता. आणि नोट्सच्या बाबतीत मी काय सांगतोय, तर मी जी बनवलेली पॉवर पॉईंट जे आहे तर मी तुम्हाला ते शेअर करत राहीन आणि तुम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा नोट्स मिळून जातील. ठीक आहे, चालेल. सो आय थिंक आय एम गोइंग टू stop here today's lecture. You don't have any, if you don't have any questions, then I will stop the lecture. तुमच्या क्लासमध्ये बरेचसे लोक अब्सेंट असतात, बरेचसे लोक अब्सेंट आहेत, त्यांना इन्फॉर्म करा की असं अब्सेंट राहू नका, नाहीतर तुमची जी ऑनलाईन प्रेझेंटी गृहीत धरली जाते, नंतर अडचणीत याल. ओके.